वेलकम ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग सर्वांना. त्या ठिकाणी परत एकदा गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ह्या ठिकाणी इयत्ता 10वीचं तिसरं प्रकरण सुरू करणार आहोत. ह्याच्या अगोदर आपले 2 प्रकरण झालेत. भाग 1चे 2 प्रकरण आपण पाहिलेत. अत्यंत सोपे असणारे हे प्रकरण आणि खरंच खूप सोपे प्रकरण आहेत. आपण आज जे एकदम हसत खेळत हे प्रकरण पाहिले, अशाच पद्धतीने आपल्याला आता तिसरं प्रकरण ह्या ठिकाणी सुरू करायचं आहे. प्रकरणाचं नाव आहे अरिथमॅटिक प्रोजेक्शन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर इन अवर सिलेबस बिकॉज दिस चॅप्टर इज ऑब्टेन टोटल 8 मार्क्स. पहा, हे प्रकरण किती मार्कासाठी आहे? 8 मार्कासाठी असणारं हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि एकदम सोपं आहे आणि ह्याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही. तर हे लक्षात ठेवा. आता प्रकरण आपण सुरू करतो आहे. त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनो, हे इयत्ता 10वीचं वर्ष म्हणजे तुमचं मेहनतीचं वर्ष आहे, संघर्षाचं वर्ष आहे. आज तुम्ही मेहनत आणि संघर्ष केला तर नक्कीच तुमचे भविष्याचे दिवस चांगले असतील. त्यामुळं मेहनत करा, संघर्ष करा, खूप अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा, हेच अपेक्षा. तर आपण सुरू करतो आहे प्रकरण क्रमांक 3. द चॅप्टर नेम इज अरिथमॅटिक प्रोजेक्शन. पहा, इन दिस चॅप्टर फर्स्ट वी आर स्टडी द व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय? इयत्ता 8वीला तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम दिली असेल, त्यामध्ये अशा पद्धतीचे एक्झाम्पल असतात. नंबरची अरेंजमेंट दिलेली असते आणि आपल्याला पुढचा नंबर त्या ठिकाणी ओळखायला सांगितला जातो. आणि तशाच पद्धतीचं आहे. म्हणजे आता 8वीला जे शिकलात तेच आपल्याला थोडंफार आता शिकायचं आहे, बाकी काहीच नाही. व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स? सिक्वेन्सलाच आपण म्हणत असतो क्रमिका. सिक्वेन्स मीन्स क्रमिका. पहा, एक सिक्वेन्सचं आपण काही एक्झाम्पल पाहू. म्हणजे सिक्वेन्स म्हणजे काय तुमच्या डोक्यात परफेक्ट आहे. एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल मी पाहतोय. पहा, फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं ह्या ठिकाणी? दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, थर्ड अँड फोर्थ एक्झाम्पल. ऑब्झर्वेशन करा बरं. 1 2 3 4. पुढचा अंक काय असेल तुम्हाला सांगितला लिहा, तर तुम्ही लिहू शकतात काय? 5. त्याच्या पुढचा 6. त्याच्या पुढचा 7. दीज आर द काउंटिंग नंबर्स. सिरियली काउंटिंग नंबर आहेत आणि हे कुठपर्यंत लिहिलेत? इन्फिनाईटपर्यंत लिहिलेत, म्हणजे अनंत वाढतात. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही पुढचा नंबर सांगू शकता. मी तुम्हाला नाही सांगितला तरी तुम्ही सांगणार सर पुढं 7 असेल, बरोबर? अशा पद्धतीने ह्याच्यातले अंक तुम्ही नंबर पुढचे सांगू शकतात. देन दिस एक्झाम्पल आर द सिक्वेन्स. हे सिक्वेन्स एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल पाहू. पहा, 2 4 6 8. नेक्स्ट काय असेल? 10 12 14. म्हणजे दीज आर द ऑड नंबर्स. किंवा 2ने भाग जाणारे नंबर आहेत. दीज आर द इव्हन नंबर्स. काय? दीज आर इव्हन नंबर्स. आणि पुढचा तुम्ही नंबर सांगतो. नेक्स्ट नंबर काय असेल? नेक्स्ट नंबर इज 10 12 14. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिक्वेन्स. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आहे 1 4 9 16 25. पहा, ह्या ठिकाणी 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, नेक्स्ट 6चा स्क्वेअर 36. अशा पद्धतीने सिरियली तुम्ही हे स्क्वेअर त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. पहा, स्क्वेअर आहेत पण कसे? सिरियली आहेत. द स्क्वेअर ऑफ सिरियली नॅचरल नंबर्स. ह्या ठिकाणी काय आहे? सिरियल नंबर आहेत किंवा ह्याच्यामध्ये डिफरन्स किती? 1 आहे. ह्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे? 1 आहे. डिफरन्स पहा, दोन्हीमधला फरक किती? 1. ह्याच्यामधला 1, ह्याच्यामधला सुद्धा काय? 1. दीज आर नॅचरल नंबर्स और काउंटिंग नंबर. डिफरन्स, दीज आर इव्हन नंबर. डिफरन्स बिटवीन दिस टू नंबर्स इज काय? 2. डिफरन्स बिटवीन टू नंबर इज 2. पहा, दोन्हीमधला फरक किती आहे? 2 आहे. आता नेक्स्ट तुम्ही सांगू शकता. आता एक क्वेश्चन नंबर 4. 15 20 25 30. पुढचा सांगा बरं. 35. नेक्स्ट काय असेल? 40.
अशा पद्धतीने तुम्ही नेक्स्ट नंबर त्या ठिकाणी सांगू शकतात. आणि म्हणजे हे जी नंबरची मांडणी केली आहे कोणत्या तरी नियमाच्या आधारेच केली आहे. कोणता तरी नियम आहे. इथं काय नियम आहे? डिफरन्स बिटवीन दिस टू टर्म्स दिस नंबर्स इज 5. डिफरन्स 5, डिफरन्स 5, डिफरन्स 5, डिफरन्स किती आहे? 5. अशा पद्धतीचे जे एक्झाम्पल असतात दिस एक्झाम्पल आर कॉल्ड ॲज सिक्वेन्स. समजलं का? सिक्वेन्स काय असते? दिलेल्या त्या ठिकाणी संख्यांची जी काही मालिका दिलेली असते त्यांची मांडणी कोणत्या तरी नियमाने केली असते त्याला सिक्वेन्स म्हणतात. इथं डिफरन्स बिटवीन टू नंबर्स इज 1 1 1. डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर इज 2 2 2. नेक्स्ट काय? द रूल इज काय? स्क्वेअर ऑफ सिरियली नॅचरल नंबर 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर 5 स्क्वेअर. दिस फोर्थ एक्झाम्पल डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज 5 5 5 5. and these are the example of sequence. आणि आता आपण डेफिनेशन पाहू सिक्वेन्सची काय. A sequence is a collection of numbers. A sequence is collection of numbers arranged in definite order according to some definite rule. पहा, a sequence is a collection of numbers. Sequence is collection of numbers arranged in definite order according some definite rule. आणि this is called as sequence. कोणत्या तरी नियमाच्या आधारे आणि क्रमाने त्या ठिकाणी ज्यावेळेस नंबरची मांडणी केली जाते त्यालाच म्हणतात सिक्वेन्स. आता सिक्वेन्स समजल्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे ही आहे ही सिक्वेन्स आहेत. आता दिस इज द फर्स्ट टर्म. This is 1 is called as first term. First term is denoted by A1, next A2, next काय A3, next काय A4, A5, A6 अशा पद्धतीने डिनोट करतात. पण आणखी सिक्वेन्स डिनोट करण्यासाठी तुम्हाला पहा बरं आणखी वेगळं त्या ठिकाणी अक्षर वापरलं जातं त्याला टर्म्स म्हणतात. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. आणि त्याच्यामुळं सिक्वेन्सची जी काही संख्यांची मांडणी केली आहे त्याला टर्म्स म्हणतात. आणि टर्म्स डिनोटेड बाय फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय T1, सेकंड टर्म डिनोटेड बाय T2, नेक्स्ट T3, T4 आणि लास्ट माहीत नसेल इथं N असेल तर लास्ट टर्म इज डिनोटेड बाय Tn. ओके. पहा आता ही जी आहे ह्याला कशाने डिनोट करतात? 1ला T1 कशाने डिनोट करतात या ठिकाणी काय पहा. आता हे तुम्हाला समजले नियम आहे हा. नेक्स्ट काय या ठिकाणी T1, T2, T3, T4, T5 and T1 is equal to A1. T1 म्हणजे फर्स्ट टर्म कशाने डिनोट करतात? A1. आणि A2 म्हणजे काय? T2. A3 म्हणजे काय? T3. A4 म्हणजे काय? T4. ह्या पद्धतीने आपण हे डिनोट करू शकतो. लक्षात आलंय का? त्याचप्रमाणे हे एक्झाम्पलमध्ये T1 विचारलं काय? 15 is T1, T2, T3, T4, T5, T6 up to Tn. लास्ट टर्म इज डिनोटेड बाय Tn. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता सिक्वेन्स कशाला म्हणतात हे तुम्हाला कळलं. आणखी आपण एक एक्झाम्पल घेऊ सिक्वेन्सच. फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊत पहा बरं. फॉर एक्झाम्पल 11, 15, 19, 23, 27 up to N. In this example, the difference between two consecutive terms. Consecutive terms म्हणजे काय? लगतचे किंवा क्रमागत. 15तून 11 वजा करा किती आले?
4, ह्याची दोन्हींची वजाबाकी करा, डिफरन्स किती येतोय 4 येतोय. आणि दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिक्वेन्स बिकॉज द arrangement of this number is definite order and definite rule, then examples are the sequence. आता T1 is called 11 is called as T1, this is T2, T3, T4, T5 up to last term is denoted by Tn, and these are called as terms of the sequence. पहा आता आपल्याला पुढं काय शिकायचं आहे, टर्म्स ऑफ सिक्वेन्स. पहा पुढचा पॉइंट काय आहे, टर्म्स ऑफ सिक्वेन्स. काय म्हणतात, द टर्म्स ऑफ सिरियली ऑर्डर इन अ सिक्वेन्स इज डिनोटेड बाय T1, T2, T3 and T4, T5 up to Tn. पहा the terms in serial order, the terms in serial order in a sequence are काय, फर्स्ट टर्मला काय म्हणतात, T1, नेक्स्ट T2, T3, T4 अप टू Tn. समजलं का, त्या ठिकाणी सिक्वेन्समधल्या टर्म्स कशा डिनोट करतात हे आपल्याला कळलं तर आपल्याला याच्या पुढे जे शिकायचे अरिथमॅटिक प्रोजेक्शन ते आपल्याला चांगल्या पद्धतीने समजेल. आता सिक्वेन्स समजलं, सिक्वेन्सच्या पुढं आपण शिकणार आहेत अरिथमॅटिक प्रोजेक्शन. काय शिकणार आहेत, अरिथमॅटिक प्रोजेक्शन. आता पहा ह्या ठिकाणी सिक्वेन्स ज्यांना समजेल त्यांनाच अरिथमॅटिक प्रोजेक्शन. अरिथमॅटिक प्रोजेक्शन इज द सबसेट ऑफ सिक्वेन्स. अरिथमॅटिक प्रोजेक्शन हा सिक्वेन्सचा सबसेट असतो, कारण सिक्वेन्स म्हणजे काय, संख्येची मांडणी कशी क्रमागत असते त्यावेळेस त्याला काय म्हणतात, सिक्वेन्स म्हणतात. तर आपण पाहूत अरिथमॅटिक प्रोजेक्शन. आपण पाहतोय अरिथमॅटिक प्रोजेक्शन. पहा सिक्वेन्स ह्याच्याबरोबर शिकलोत, आता आपल्याला अरिथमॅटिक प्रोजेक्शन शिकायचं. पहा एक काही एक्झाम्पल घेऊ, दिज आर सम एक्झाम्पल. पहा फर्स्ट एक्झाम्पल इज 2, 4, 6, 8. Difference between two terms is, two consecutive terms is 2. Difference between these two terms is also 2. 8 minus 6 is also 2. In this example, difference between consecutive terms is same, constant difference आहे. ह्या ठिकाणी difference काय आहे, constant आहे, same आहे. Okay. Next example पाहू. Next example. The example is 15, 20, 25, 30. These are the first term, second term, third term, fourth term. Difference between two terms is 20 minus 15 is equal to 5. 5 किती आहे डिफरन्स, 5. किंवा नेक्स्ट इथं 35 जरी घेतला आपण, वाटलं तर एक आणखी एक टर्म्स वाढवतो. पहा डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 5, 5. Then therefore difference between two consecutive terms is equal, constant. Next example, this difference between two these are the sequence. ही sequence आहे का, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25. कारण कोणत्या तरी नियमाच्या आधारे त्या ठिकाणी मांडणी केली आहे. ह्या ठिकाणी क्रमागत संख्ये नॅचरल नंबरचे काय आहेत, स्क्वेअर आहेत. म्हणजे दिस इज एक्झाम्पल ऑफ सिक्वेन्स. हे सिक्वेन्स आहे. हे एक्झाम्पल कशाचं आहे, सिक्वेन्सचं आहे. पण आता नेक्स्ट पाहू, 4 minus 3, 4 minus 1 इज इक्वल टू काय, 3. 9 minus 4 काय आलं, 5. and 16 minus 9 काय मिळालं, 7. and 19 minus 60, the 25 minus 16 is 9.
Therefore, in this example, the difference between two consecutive terms is not constant. Difference constant आहे का? Not constant. Not constant पा. वर डिफरन्स काय आहे? क्रमागत पदामधील फरक वर फर्स्ट अँड सेकंड एक्झाम्पलमध्ये कॉन्स्टंट आहे, सारखा आहे. पण इन एक्झाम्पल थर्ड डिफरन्स बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज नॉट कॉन्स्टंट बिकॉज डिफरन्स इज 3, 5, 7, 9. देअरफॉर डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. आता हे कशामुळं कशाची मांडणी केली? 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27, 4चा क्यूब 64, 5चा क्यूब काय 125. नेक्स्ट 6चा क्यूब 216. म्हणजे दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिक्वेन्स. हे सगळे एक्झाम्पल सिक्वेन्सचे आहेत. पण आता डिफरन्स पाहूत बरं. 8 - 1 काय आलं? 7. नेक्स्ट काय होईल? 27 - 8 काय मिळलं पहा बरं? 19. नेक्स्ट ह्या दोन्हीचा डिफरन्स 6 काय होईल? 14 - 7 इज 7. अँड काय त्या ठिकाणी किती राहिले? 5. 5 - 2 म्हणजे काय? 37. परत आता ह्या ठिकाणी ह्या दोन्हींची वजाबाकी येत असेल का? 5 - 4 काय मिळालं? 1. ह्या ठिकाणी 2मधून 6 जात नाहीत म्हणून 12मधून 6 गेले, किती राहिले? 12मधून 6 गेले काय राहिले पहा बरं? 61. म्हणजे डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 61. द डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. डिफरन्स कॉन्स्टंट आहे का? क्वेश्चन एक्झाम्पल 3 आणि 4मध्ये डिफरन्स कॉन्स्टंट नाही. म्हणून हे दोन एक्झाम्पल काय नाही आहेत? नॉट अरिथमॅटिक प्रोजेक्शन मी म्हणतो. आता ह्याच्यावर आपल्याला डेफिनेशन नंतर शिकायची. These first and 2 example are the arithmetic projection. These are arithmetic projection. This sequence is an arithmetic projection. Arithmetic projection. हे अरिथमॅटिक प्रोजेक्शन आहेत. अँड दीज नॉट अरिथमॅटिक प्रोजेक्शन. नॉट दिस सिक्वेन्स इज नॉट अरिथमॅटिक प्रोजेक्शन. शॉर्टकटमध्ये मी लिहितोय अरिथमॅटिकला A अँड प्रोजेक्शनला P. नॉट अरिथमॅटिक प्रोजेक्शन. दीज आर द क्वेश्चन. एक्झाम्पल 3 and 4 आर नॉट अरिथमॅटिक प्रोजेक्शन. बट एक्झाम्पल 1 and 2 आर अरिथमॅटिक प्रोजेक्शन. मग तुम्हाला ह्याच्याहून डेफिनेशन त्या ठिकाणी तयार करायची. द सिक्वेन्स इज अरिथमॅटिक प्रोजेक्शन when difference between two consecutive terms is equal or constant, then the sequence is known as arithmetic projection. The difference between two consecutive terms is constant or equal, then the sequence is known as arithmetic projection. ह्याची डेफिनेशन त्या ठिकाणी तुम्हाला काय करायची आहे? लिहून घ्यायची आहे, पाठ करायची. पहा डेफिनेशन अत्यंत सोपी आहे. आपण या ठिकाणी वाटलं तर लिहून घेऊत. पहा एक्झाम्पल डेफिनेशन काय आहे? Arithmetic projection is a sequence. Arithmetic projection is a sequence. ती sequences असते. Arithmetic projection is a sequence in which difference between two consecutive terms is a constant. Difference between two consecutive terms is constant. पहा म्हणजेच काय? ह्या ठिकाणी ही सिक्वेन्स आहे. दोन क्रमागत पदामधील फरक जर कॉन्स्टंट असेल, इक्वल असेल, तर त्यालाच काय म्हणतात? अरिथमॅटिक प्रोजेक्शन. आणि दिस कॉन्स्टंट डिफरन्स इज डिनोटेड बाय डी. द कॉन्स्टंट डिफरन्स. पहा कॉन्स्टंट डिफरन्स
constant difference is denoted by काय डी. कशाने डिनोट करतात? डीनं डिनोट करतात. आपण आता एक एक्झाम्पलच पाहूत. परत एकदा एक एक्झाम्पल पाहूत. द एक्झाम्पल इज पहा, एक्झाम्पल पाहूत 12, 16, 20, 24, 28 up to n. पहा, इन दिस सिक्वेन्स डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, ह्या दोन्हीतला फरक किती आहे? 4 4 4 आहे. ओके. आता पहा बरं, फर्स्ट टर्म डिनोटेड बाय T1, सेकंड टर्म डिनोटेड बाय T2, थर्ड T3, T4, T5. ओके, अप टू Tn. आता डिफरन्स पाहूत आपण. डिफरन्स कसा काढायचा पहा बरं. T2 मायनस T1, दुसऱ्या पदातून पहिलं पद मायनस करायचं. T2 मायनस T1 काय आलं पहा. 16 मायनस 12 इज इक्वल टू 4 मिळाला. नेक्स्ट T3 मायनस T2, T3 मायनस T2 इज इक्वल टू 20 मायनस 16. पुढच्या पदामधून मागचं पद वजा करायचं. एवढंच. काय मिळालं? 4. नेक्स्ट T4 मायनस T3, 24 मायनस 20 इज इक्वल टू 4. अँड T5 मायनस T4 इज इक्वल टू पहा 28 मायनस 24 इज इक्वल टू 4. पहा, डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज काय मिळालं आहे? सगळीकडे काय आहे? 4. म्हणजे हा कसा आहे? कॉन्स्टंट आहे, इक्वल आहे. मग डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, म्हणजे देअरफॉर डी इज इक्वल टू 4. आणि काय म्हणायचं? द सिक्वेन्स इज ॲन AP. काय? द सिक्वेन्स इज ॲन AP. आता तुम्हाला AP मीन्स काय? अरिथमॅटिक प्रोजेक्शन. लक्षात आलं असेल. AP कशाला म्हणतात? अरिथमॅटिक प्रोजेक्शनलाच काय म्हणलं जातं? AP म्हणलं जातं. एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. ह्याच्यानंतर आपल्याला आणखी काही एक्झाम्पल घ्यायचे आहेत सिक्वेन्सचे. सिक्वेन्सची काही गरज नाही. आता आपण अरिथमॅटिक प्रोजेक्शनचेही एक्झाम्पल घेतले. आणि हा डिफरन्स पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो आणि झिरो असू शकतो. तुम्ही म्हणता डिफरन्स पॉझिटिव्हच असतो का? नाही. डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड अल्सो झिरो. डिफरन्स हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो काही असू शकतो. एवढं लक्षात तुमच्या आलं पाहिजे. आता ह्याच्यानंतर आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ. हे एक्झाम्पल तुमचे पहा. आता एक्झाम्पल आपल्याला काही एक्झाम्पल घ्यायचे आहेत. पहा बरं, सोपं प्रकरण आहे, काहीच अवघड नाही आहे. आणि तुम्ही ह्या प्रकरणाकडं एकदम चांगल्या नजरेने पहा. अवघड नाही असाच विचार करा, तर तुम्हाला प्रकरण आणखी सोपं जाईल. पहा बरं, आपण एक एक्झाम्पलच घेऊ. फर्स्ट आणखी एक एक्झाम्पल घेतलं मी. एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहूत. काय घेऊत? एक्झाम्पल घेऊत. पहा 10, 12, 14. नेक्स्ट काय? 16. नेक्स्ट काय? ह्या ठिकाणी 10, 12, 16. नंतर काय? 18 अप टू n पर्यंत. पहा, फर्स्ट टर्मलाच काय म्हणतात? फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय T1, T2, T3, T4 अँड T5. आणि लास्ट टर्म काय असते? Tn. माहीत नाही आहे म्हणून काय? Tn म्हणली. आता पहा बरं, फर्स्ट टर्म म्हणजेच काय? T1 इज इक्वल टू पहा, फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू काय आहे? A आहे.
T1 इज इक्वल टू ए. T1 इज ऑल्सो ए. ह्या ठिकाणी एची किंमत किती आहे? 10 आहे. एची किंमत किती आहे? 10. नेक्स्ट T2 इज इक्वल टू ए प्लस डी. T2 इज इक्वल टू ए प्लस डी मीन्स ए प्लस डी म्हणजे 10 प्लस डिफरन्स इज 2. 10 प्लस 2 इज इक्वल टू 12. नेक्स्ट T3 इज इक्वल टू ए प्लस 2d. ए प्लस 2d पहा T3 इज इक्वल टू ए प्लस 2d. ए प्लस 2d म्हणजे ए काय आहे? 10 प्लस 2 मल्टिप्लाय बाय डी म्हणजे काय? डी आहे 2 इज इक्वल टू 10 प्लस 4 इज इक्वल टू 14. नेक्स्ट T4 इज इक्वल टू ए प्लस 3d मीन्स 10 प्लस 2. ए प्लस किती? 2d झालं 3d. 3 मल्टिप्लाय बाय 2 मीन्स 10 प्लस 6 इज इक्वल टू 16. T5 इज इक्वल टू ए प्लस 4d. एची व्हॅल्यू काय आहे? 10 प्लस 4. डीची व्हॅल्यू काय आहे? 2 इज इक्वल टू 10 प्लस 6 इज इक्वल टू 16. पहा आली का तुमची एपी? 10, 12, 14 सॉरी 16 ह्या ठिकाणी काय? 10, 12 ह्या ठिकाणी 14 इथं काय? 16 पुढं काय? 18. मग आता तुम्हाला एपी कशी फाइंड करायची हे तुम्हाला लक्षात. देअरफॉर दिस इज ॲन एपी. देअरफॉर ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d up to dash. This is an AP. Generally AP is A plus D, A plus 2D, A plus 3D, A plus 4D up to dash. पहा ही तुम्हाला अरिथमॅटिक प्रोजेक्शन काय आहे हे चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल तर आज आपण ह्याच ठिकाणी थांबणार आहोत. पुढचा टॉपिक नेक्स्ट लेक्चरला पाहू. तर सर्वांना बाय. आणि परत जाता जाता सांगतो की हे दिवस तुमचे संघर्षाचे असतात, मेहनतीचे असतात. संघर्ष करा, मेहनत करा, प्रचंड मेहनत करा. 10वीचं वर्ष आहे, नक्की यश मिळेल. थांबतो.